आणि फ्रान्सच्या सांस्कृतिक मंत्रालयानं मिळून सिक्युरिटीचा पूर्ण रिव्ह्यू घेण्यासाठी आणि तपासात मदत व्हावी म्हणून संग्रहालय तात्पुरतं बंद ठेवलंय. पण याचे परिणाम खूप मोठे आहेत. कलाविश्वात आणि सामान्य लोकांमध्ये काय रिॲक्शन आहे? कलाविश्वात तर प्रचंड धक्का आणि संताप आहे. हे फक्त एका म्युझियमवरचं आक्रमण नाहीये, तर हा जागतिक सांस्कृतिक वारशावरचा हल्ला मानला जातोय. बरोबर. अनेक इतिहासकारांनी आणि कलाप्रेमींनी तर याला कल्चरल टेररिझम असं म्हटलंय. सामान्य लोकांमध्ये पण भीती आहे, असुरक्षित वाटतंय. म्हणजे जर लूव्र सुरक्षित नाही, तर मग काय सुरक्षित आहे असा प्रश्न लोक विचारतायत. आणि सर्वात मोठा प्रश्न तर लूव्रच्या आणि पर्यायानं इतर मोठ्या म्युझियम्सच्या सिक्युरिटीवर उभा राहिला आहे. या घटनेनं एक मोठी चूक उघड केली आहे. अगदी. जगातलं सर्वात प्रसिद्ध, सगळ्यात जास्त लोक भेट देणारं आणि अत्याधुनिक सुरक्षा असल्याचा दावा करणारं संग्रहालय, तिथे सुरक्षा भेदली जाणं हे प्रशासनासाठी आणि सिक्युरिटी